आज दिनांक आज रोजी आम्ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कैलासवासी सोमनाथ संदीप जाधव याच्या कोणाच्या संदर्भातील आरोपींना अटक करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. तर या म्हणजे जय मल्हार क्रांती संघटनेच्या ह्याच्यावरती आज आम्ही जर इथं बघितला गेला तर आज आम्हाला बी ह्या गोष्टीच वाटते की जे तपास जर बघितला तर ह्या सदरच्या खुनातील तपासमध्ये 3 आरोपींना अटक केलेलं आहे. पण इथं 4था आरोपी आहे, ह्याचा कुठल्याही प्रकारचा तपास व कुठपर्यंत आला आहे काय आला ह्याचा आम्हाला काय अजूनही मिळालं नाही. तर तपास केला जातो एवढंच म्हणलं जातं आहे. सदर खुनामधील जे काय आता तपासाविषयी मला बोलता येणार नाही, परंतु जर हे तपास साहेबांच्याकडून चालू आहे, परंतु ह्याच्यातील जर तपास बघितला तर तपासामध्ये बऱ्याच गोष्टी असा फेरफार केलेला दिसतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपास करण्यासाठी आज आम्ही इथं आदरणीय लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनानुसार इथं साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि 27 तारखेच्या जर ओम लोखंडे या आरोपीला जर अटक केली गेली नाही तर आम्ही 27 तारखेला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन इथं मोर्चा काढणार आहे. आणि या मोर्चातून आम्हाला एवढीच मागणी करायची की ह्या जी काय खून झालेला आहे खुनाचा योग्य तपास करावा आणि ह्या तपासामध्ये तपास विशेष तपास अधिकाऱ्यामार्फत तपास करावा ह्याची मागणी केलेली आहे आम्ही. तसेच या तपासामध्ये जे काय मुलीचे वडील नरसिंग शिंदे तिथं असताना त्यांना आरोपी केलं त्यांना आरोपी करण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे. आणि जर समजा तसं नाही झालं तर 27 तारखेला आम्ही सगळ्या फलटण तालुका रामोशी समाज आणि जय मल्हार क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आम्ही मोर्चा काढणार आहे. आणि एवढीच आम्हाला साहेबाला माहिती आहे की लवकर लवकर ओम लोखंडे याला अटक करण्यात येईल. 4था आरोपी ओम लोखंडेला जर अटक लवकर जर झाली नाही तर आम्ही 27 तारखेला उग्र आंदोलन करणारच आहे. आणि SP साहेबांना बी सांगू इच्छितो की बाबा आमच्या समाजावर जे अन्याय होतोय ते अन्याय लवकरात लवकर थांबावा आणि सदर आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी. आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. 3 आरोपी तर तुम्ही पकडलेत, चांगली गोष्ट आहे, पण 4था आरोपी महत्त्वाचा आरोपी त्याला पकडणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याला एवढ्या 2 दिवसात पकडण्यात यावं अशी आमची जय मल्हार क्रांती संघटनेच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे. आणि जर तसं काय झालं नाही तर 27 तारखेला आम्ही उग्र आंदोलन मोर्चा काढून इथं निवेदन परत देणार आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनला सर्वजण जमा होऊन सोमनाथच्या न्यायासाठी सर्वजण आम्ही निवेदन देण्याकरता इथं आलेलो आहे. तरी इथून पाठीमागचे बी सगळे आणि इथून पुढचं जे काय आमच्या अन्याय होते आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलो आहोत. तर 2 दिवसात त्या लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करावी आणि आमचं पुढचं आंदोलन. मी गणेश हनुमंतमधने फलटण तालुका अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना. आज आम्ही परत एकदा फलटण पोलीस स्टेशन येथे एक 3रा आरोपी 4था आरोपी जो सापडला नाही ओम लोखंडे याच्या संदर्भात निवेदन घेऊन इथे हजर आहे. तर येणाऱ्या 27 तारखेपर्यंत जर तो आरोपी सापडला नाही 26 तारखेपर्यंत तर 27 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्व समाज गोळा करून एक उग्र आंदोलन करू. आंदोलनचं आमच्या मोर्चाचं साधारणतः नाना पाटील चौक ते फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या रूटला होणार आहे. तर यासाठी मी आदरणीय श्री पवारसाहेबांना असं विनंती करतो की आपण कसल्या परिस्थितीत 26 तारखेपर्यंत तो आरोपी येथे हजर करावा, अन्यथा आंदोलन आम्ही उग्र पद्धतीने करू. कारण आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 2 ते 3 आम्ही निवेदन दिलेले आहेत. आता आमचा संयम तुटलेला आहे. माझं एवढंच सांगणं आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष मी कुमार जाधव. मी फलटण शहरला आपलं ग्रामीण भागात आलेलो आहे पोलीस स्टेशनला. तर साहेबांना एक विनंती आहे की 3 आरोपी पकडलेत, 4था आरोपी पण पकडावा ही त्यांना विनंती आहे. नाहीतर आम्ही 27 तारखेला उग्र आंदोलन करणार आहे ही त्यांनी दखल घ्यावी.